सांगितलं की युती झाल्यानंतर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं आणि कागल नगरपालिकेबद्दल मला आवर्जून एक उल्लेख करायचा आहे. मगाशी प्रश्न विचारला कुठं उमेदवारांना कमी जास्त मतं पडली. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती 288 इलेक्शन्स होत्या आणि मी एवढी माहिती आता घेतली आहे की सगळ्यात जास्त लीडनी आलेली नगराध्यक्ष सीट ही कागलची आहे. महाराष्ट्रामध्ये 1 नंबर क्रमांकला आहे. 7,590 लास्ट जो आकडा आमच्याकडे आला आणि सगळे उमेदवार ॲव्हरेज 900 ते 1000 मतांनी आलेले आहेत. पुढे मागे 50 मतं पुढे मागे असतील. हे जर आकडे आपण जर घेतले तर आम्ही दोघं जबाबदारीने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये 1 क्रमांक मतांनी आलेली सीट ही कागलची आहे आणि सगळे नगरसेवक जे निवडून आले आहेत, सगळ्यात जास्त फरकाने निवडून आलेले नगरसेवक हे सगळे कागलमध्येच आलेले आहेत. त्याच्यामुळं जे मीडियामध्ये एक प्रश्न होता की आम्ही दोघं आल्यानंतर कुठंतरी दुसऱ्या बाजूला जनतेचा उठाव होईल, असं होईल तसं होईल, हे मला वाटतं या गोष्टीला आता तो विषय संपलेला आहे. जनतेने तो कौल दिलेला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्यासाठी कागलच्या जनतेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मुरगुडच्या पण जनतेचा कौल आम्ही मान्य करतो. आम्हाला जे अपेक्षित होते ते आले नाहीत आणि त्यावर साहेबांचंही अभिनंदन करतो की गडिंग्लजमध्ये वन वे सत्ता ते मला खात्रीत बोलले होते येणार आहे आमची वन वे सत्ता. त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांच्या बाजूने तिथं नव्हतो मी, पण त्यांनाही अभिनंदन करतो. पण एक सगळ्याचे महत्वाचं की जनतेने आता हे स्वीकारलेलं आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की येत्या जिल्हा परिषदमध्ये साहेब असतील, मी असतील, माजी आमदार संजय बाबा असतील आणि राहिला प्रश्न संजय दादांचा, ते साहेबांनी बोलले ते पुढे वरिष्ठ पातळीवर जे काही ठरेल. त्यामुळे आपण एकत्र मिळून या इलेक्शनला पुढे जायचं आहे आणि जिल्हा परिषदला आम्ही तिघं बसूच आणि दादांचा जो विषय आहे ते नंतर साहेब ते बघून घेतील. परत सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि जनताचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जे उमेदवारांना